राधिका, ऋषी कुठे आहे? मी काय विचारते, ऋषी कुठे आहे? काय झालं, इतकी का घाबरलीस? ऋषी कुठे आहे? आई तो कबड्डीची मॅच बघायला गेलाय। ऋषी कबड्डीची मॅच बघायला गेलाय? इथे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना तो कबड्डीची मॅच बघायला गेलाय? तू कसं काय जाऊ दिलंस त्याला? राधिका, तू त्याला जाऊ का दिलंस? ऍक्च्युली तोच म्हणाला मला की मी जातो। व्हॉट डू यू मीन तोच म्हणाला? तो म्हणेल आणि तू ऐकशील? तुझ्या हातात हा फोन आहे ना, आहे की नाही? मग तुला मला फोन करून सांगता येत नाही की ऋषी हे सगळं म्हणतोय? का सगळे डिसिजन्स तुला स्वतःचे स्वतः घ्यायचे आहेत? जास्ती अक्कल आली आहे का? की तुला असं वाटतं या घराची मालकीण झाली आहेस तू? ऋषी, काय चाललंय हे काय वागतोयस तू? इज दिस अ जोक ऋषी? नाही, तू हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेस आणि असं असताना सुद्धा तू हॉस्पिटलमधनं पळून जातो का? तर तुला मॅच बघायची होती, इज इट? नाही, तसंच होतं तर मला सांगायचं होतं ना। तू हे विसरतोयस का तू एका रिस्पेक्टेबल कॉलेजचा प्रोफेसर आहेस म्हणून? पण वाय तू इतकं इरिस्पॉन्सिबली का वागतोयस? आय एम शुअर हे हिचं डोकं असेल, हो ना? नाही तर तू इतका बेजबाबदार वागूच शकत नाही। नाही आई, मी आई एक मिनिट, यामध्ये वहिनीची काही चूक नाहीये। उलट ती मला सांगत होती जाऊ नकोस म्हणून, मी तिचं ऐकलं नाही। ऋषी, बास, आता हिची बाजू घेऊन तू मला उलट उत्तर देऊ नकोस। ही काय विचार करते, कसा विचार करते हे मला नीट माहिती आहे। कारण काय, देवाने आपल्याला अक्कल दिली आहे पण ती वापरायची नाही असं आपण ठरवलेलं आहे। वहिनी, आय एम रिअली सॉरी। हे बघ ऋषी, स्टॉप इट। तिची माफी मागण्याची काहीही गरज नाहीये। तसंही मला माहिती आहे तुला इथे राहायचं नाहीये। डॉक्टर डिस्चार्ज देत आहेत। गेट रेडी अँड कम आउट। काय तू काय आता इथे अशी उभी आहेस असा सुटकी चेहरा करून, की तुला सगळ्यांची सिंपती मिळवायची? बघा या आम्हाला किती बोलतात, नाही ना? बाहेर ये। वहिनी, आय एम रिअली सॉरी। अरे ऋषी, अरे तू कशाला सॉरी बोलतोस? जाऊ दे, तू कमळीची मॅच बघायला गेलेलास, ती जिंकली ना, मला ह्याच्यातच आनंद आहे। डोंट वरी।